रामप्रभूंच्या नुसत्या नामस्मरणावर करत आहे, हे रामप्रभूंची शक्ती आहे, रामप्रभूंचंच कार्य आहे, हे माझं कार्य नाही. मी करता हा भावच त्याने ठेवला नाही. आणि मी करता हिचं अहंता एकदा संपली की तिथं नीतिशास्त्र लागू होत, तिथं त्याला विधी सांभाळावे लागत. सांभाळतात विधी जीवनमुक्त पुरुष, पण तरी देखील जेवढे जेवढे पराकोटीचे पोचलेले महात्मे आहेत त्यांच्याजवळ नीती धर्म या गोष्टी, या बालिश कल्पना ते सांभाळत नाहीत. का सांभाळत नाहीत? तर त्यांचं शरीराचं तादात्म्य सुटलेलं असतं. गजानन महाराज शेगावकर पुष्टीपत्रावळी शीतं खात होते, याचा अर्थ त्यांना का खायला नव्हतं असं नाही, मनच नष्ट झालेलं आहे. त्यांचे काय क्रिया व्यापार होतात हे त्यांना कळत नाही. मामांचं जीवन, कोणाला आलेल्या साधक लोकांना कोणाला दुरुस्त करायचं असेल, कोणाचं प्रारब्धातले दोष घालवायचे असेल, ते शिव्याशाप द्यायचे. मग ते कशाला द्यायचे त्यांना अजूनही आम्हाला कळत नाही. वाईट एखादा भोग असेल तर त्या भोगाला सुद्धा मामा शिव्या द्यायचे. हे का त्यांचं असं वागणूक असायची? तर त्यांचं मानस नष्ट झालेलं आहे, मन नष्ट झालेलं आहे. आणि मग ही अवस्था त्यांना कर्मातूनच मिळालेली आहे. म्हणून कर्मयोगी वेगळा आणि आम्ही कर्मात बुडालेली माणसं निराळी. कायम कर्मात राहणारा माणूस कर्मयोगी म्हटला जात नाही. योग्य त्यावेळी योग्य ते कर्म अचूक करणं, ते निष्काम भावनेनं करणं, निरंकार वृत्तीनं करणं, निरपेक्ष भावनेनं करणं, तो कर्मयोगी. नंतर आम्ही रात्रंदिवस कामातच आहोत. इकडनं आलो की शेतात, शेतातनं आलो की इकडं जा तिकडं जा, असा कर्मात गळ्याबरोबर बुडलेला माणूस कर्मयोगी नव्हे. कर्मयोगी कोण? स्वतःच्या संसारापुरतं करावं लागणार, तो देहनिर्वाह प्रत्येकाला करावाच लागणार. पण देहनिर्वाह सोडून अधिक काहीतरी मिळवायचं आहे आपल्याला, कोणाला तरी समाजासाठी परोपकार करायचा आहे, ते कर्म महाराज कशात मोडलं गेलं? नैष्कर्म्य, निष्काम कर्म. म्हणून कर्मवीर भाऊरावांनी जी कामं केली, रयतेसाठी लोकांनी कामं केली, आंबेडकरांनी कामं केली, ही जी कामं केली समाजासाठी केली. आपलं आयुष्य आपल्यापुरतं त्यांनी समृद्ध ठेवलंच, पण उरलेला वेळ त्यांनी आयुष्यातला समाजासाठी दिला. हे करताना त्यांनी जे जीवन व्यतीत केलं ते निष्काम भावनेनं केलं, म्हणून केलेल्या कर्मानं त्यांची चित्तशुद्धी झाली. ज्ञानोबराय असं म्हणतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या धर्मानं, धर्मशास्त्रानं प्रत्येकाला चित्तशुद्धीची व्यवस्था केलेली आहे. कशी कशी व्यवस्था केलेली आहे? तर स्त्रियांना वेगळा धर्म दिलेला नाही, मुलांच्यासाठी वेगळी व्यवस्था आहे, वडीलधाऱ्या माणसांची व्यवस्था वेगळी आहे. अशी प्रत्येकाची छोटे 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 धर्म सामान्य सांगितले. स्वामिकाज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभवनादी पूजा. स्वामी कार्यासाठी सेवक भाव कसा असावा, गुरुची सेवा शिष्यानं कशी करावी, शिष्याची गुरुप्रतीचे कर्तव्य, गुरुच्या शिष्याप्रतीचा भाव कसा असावा, हे सगळं शास्त्रानं सांगितलं. पित्याची सेवा कशी करावी, पितृवचन, रामप्रभूने कसं पितृवचन पाळलं याच्यासाठी रामायण महाराज द्योतक आहे आपल्यासमोर. आणि मग पतीची सेवा पत्नीनं कशी करायची त्यातच सगळं लपलेलं आहे. म्हणून काम चुकारपणा करून हे फळ मिळणं शक्य नाही. म्हणून कायम सांगतो की प्रवचनाला किंवा कीर्तनला येताना जर आम्ही विक्षेप धरून आलो असेल तर ते ऐकता येणार नाही. आता आमच्या खेडेगावी कसे आहेत, ही वेळ म्हणजे धार काढायची वेळ, दूध काढायची वेळ. धार काढायची, दूध काढायचं सोडून जर कीर्तन प्रवचनला जर ऐकायला मनुष्य, तर ते मनपूर्वक ऐकेल काय? चित्तात त्याच्या लक्षात तेच असेल हो की माझं आज दूध राहते का काय, की एवढ्या रुपयाचं दूध आहे आणि मग काढून ठेवलं आहे पण मुलाला सांगायचं विसरलो आहे, असं सगळं विक्षेप. आणि मग ऐकणार नाही. त्याच्यापेक्षा ते धार काढूनच आलेलं बरं ऐकायला. अर्धा तास प्रवचन राहिलं तरी हरकत नाही. तशी आपली जबाबदारी परिपूर्ण करून कुठले कामाला या, कुणी बोलू नये आपल्याला, आपल्याही मनाला ती सल असू नये. मग कितीही माणसं मोठी झाली, कितीही महाराज ते यशाच्या शिखरावर गेली, तरी चुकीचे केलेले व्यवहार हे मरेपर्यंत त्यांना सलतातच. फक्त ते लोक तुम्हाला सांगित नाही एवढीच अडचण आहे. पण मी कुठं चुकलं हे ज्याचं त्याला प्रत्यक्ष माहिती असतं. आणि माणसं कर्मात चुकलेलीच रडतात, काही न चुकलेली रडतात. आज जे आम्ही रडायला लागलो संसारात माझं असं आहे तसं आहे, माणसं एकमेकाला सांगतात, आम्ही कर्मात चुकलोय म्हणूनच रडायला लागलो आहे. कर्मात बरोबर असतं तर प्रत्येकाचं असं स्वतःसारखं सरळ जीवन असतं. आज आम्हाला का बरं त्रास होतो? तर कर्म आमचं बिकट पद्धतीचं आहे. म्हणून कर्म सांभाळून करता आलं पाहिजे. आता ते कर्म सामान्य वाटतं प्रत्येकाला, पण कर्म सामान्य नाही. एवढा मोठा प्रताप याच कर्मानं भगवान शंकरानं भिक्षा मागण्याकरता प्रवृत्त केलेलं आहे. कर्माते शंभू मानी आपण किती लपसी कर्माभिन, बाप रखमादेवर विठ्ठला शरण केली कर्मे निवारे नाराय.
यातून एक पांडुरंग परमात्माच कर्मातून आम्हाला काहीतरी सोडविल, अन्य कोणी यातून सोडवणारा नाही. कर्मे पांडव महापंते गेले. प्रारब्ध कर्म केवढं बलवत्तर आहे सांगा. पांडवांसारख्यानं वनवास भोगावा लागला. अनेकांना रावणादी सगळे दुर्योधनादी रणात नाचले गेले, मारले गेले. एवढा कर्माचा भस्मासूर मुकला प्राणाशी, तिची गती झाली वारीशी. आणि विश्वामित्रांचा ऋषी नाडीला जेणे म्हणतात. हे सगळे कर्माचेच प्रताप आहे. म्हणून सामान्य कर्म कोणी म्हणायचं नाही. ते कर्म काय करतो, पुढं असं मोठं प्रारब्ध निर्माण करून ठेवतं. आणि तेच प्रारब्ध आताच त्याचा परिणाम बघून आम्ही शहाणं व्हावं. मयासुरानं ज्यावेळी मयग्रह जे मायाग्रह निर्माण केलं पांडवांच्या करता, जो वाडा निर्माण केला, त्यामध्ये पाण्याच्या ठिकाणी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाणी. जिथं कमान असायची तिथं भिंत असायची आणि भिंत असायची तिथं दरवाजा असायचा. अशी विचित्र रचना केली होती मयासुराने. चांगली नगरी बांधलेली होती, वाडा बांधलेला होता. आणि त्यामध्ये दुर्योधनाला दाखवण्याकरता म्हणलं, त्यावेळी त्याला पाणी आहे असं वाटलं म्हणून त्याने धोतर आपलं वर उचललं. त्यावेळी द्रौपदी हसल्या म्हणे. पुढं गेल्यानंतर मला दार आहे असं समजून तो भिंतीलाच आदळला. त्यावेळी भीमदादा द्रौपदी आणि परत हसल्या. आंधळ्याची मुलं आंधळीच असं म्हणाले म्हणे. अशी कथा आहे, ऐकीव कथा आहे, मी काय एवढं बघितलं नाही. पण या एका नुसत्या वाणीनं बोललेल्या शब्दामुळं, हे वाणीचं कर्म आहे त्यांचं, द्रौपदी मातेचं आणि कोणाचं, भीमदादाचं. एवढ्यासाठी महाराज 56 कोटी देशातले राजे मारले गेले. पण त्या दुर्योधनानं अहंकार सोडला नाही. कारण त्यावेळी झालेला त्याला अपमान सलत होता तो. म्हणून वाणीचं कर्म वाणी सांभाळायला पाहिजे. काही न केलेली जाणारी कर्म हीही सांभाळून केली पाहिजेत. असं काया वाचा मनानं जे जे काही व्यापार होतील हे सगळे ईश्वर अर्पण बुद्धीनं व्हायला पाहिजे. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा हा श्लोक आहे आपल्याकडं. बुद्ध्यात्मा अनुसृता स्वभावा की करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. नारायणाला समर्पण करायचं. का समर्पण करायचं? प्रत्येक कार्यात थोडा थोडा दोष राहतोच, पण तो दोष निवारण व्हावा म्हणून नारायणा तूच या कर्माचा करतायस, तूच कर्माचा भोगता आहेस, तूच कर्माला मला चालना देणार आहे, संकल्पही तूच केलास, असं सगळं काही त्याच्या पायावर अर्पण करावं. अशी ईश्वरार्पण बुद्धी यावी. म्हणून जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पे. घरातसुद्धा स्त्रियांनी आपल्यावर कामं जास्त पडली कमी पडली, ईश्वरानं मला हे दिलेली संधी आहे असं समजायचं. कमी जास्त वगैरे काही नसतं. माणसाचं मनच तेवढं साह्य नसतं, मनातच द्वैत असतं. आपल्या मुलाचा भार जास्त वाटत नाही, पण दुसऱ्याच्या मुलाला घेतलं तर रेडा जड आहे म्हणतात बायका. त्या मुलाला काहीतरी विशेषण देतात. काय बाई पोरगं जड आहे म्हणतात, त्याला काकत घेऊ वाटत नाही तर लगेच करतात. आणि आपलं मूल पंढरपुरापर्यंत घेऊन जाते, कारण त्याच्याविषयी अनुकूल भाव आहे, दुसऱ्याच्या मुलाविषयी प्रतिकूल भाव आहे. आपलं घर लोटताना चोख लोटणार, देवळात लोट म्हटलं की राहू दे म्हणतात कुठं तरी कसं तरी लोटायचं नाही असं सांगणार. त्यानं चित्तशुद्धी होणार नाही. मला यथा देहे तथा देवे, जसं आपल्याला आहे तसं देवाला, जसं देवाला आहे तसं मला कळायला पाहिजे. चोख कार्य करताना एवढं चोख करायचं की त्यानं ईश्वर प्रसन्न झालाच पाहिजे महाराज. आणि मग या कर्माचा देव काय मांडतो महाराज? आभार आपल्याला मानतो. आपली या विहिता उपाय असे की विसंबिता ऐसा पडे की जगन्नाथा आभारू पडे. देव त्याचा आभार मानतो की बाबा हा बिनचूक काम करतो, निष्कपट भावनेनं काम करतो, यथाशक्ती काम करतो, परोपकाराची कामं करतो. असं एकदा मनाला त्या शिकवण दिली की ते मन फायद्या तोट्याचा विचार करत नाही. कुठेही गेलं तरी महाराज बिनचूक काम करतो. आणि मग अशा पुरुषाची चित्तशुद्धी लवकर होते. म्हणून आनंदानं कर्म करायची. घरातसुद्धा काम जास्त लागलं म्हणून वाईट चेहऱ्यानं, महाराज वाईट चेहऱ्यानं भांडी घासायचीच आणि आनंदानं भांडी घासायचीच. भांडी घासायची काय संपलेत काय हो? अक्षता पडल्यापासूनच आम्ही घासतो आहोत. कधी कुणाला भांडी घासायची वेळ येईल काय सांगता येत नाही. हे कर्म कुणाला कुठं नेऊन फिरवून कसं बसवेल सांगता यायचं नाही. म्हणून हे करायचंच. मग आनंदानं का करू नये? बरं मला त्याचा पगार मिळेल न मिळेल देवाकडे हिशोब आहे. हे तुम्ही आम्ही वया ठेवल्या हो. आमच्या घरात वया तुमच्या आमच्या हिशोबाच्या आहेत, पण खऱ्या वया कोणाकडे येतो? चित्रगुप्त ठेवला आहे त्यानं. अशी आमची किस्ती मंडळं जरी झाली, इथं आमचा हिशोब चुकल, पण तिथे हिशोब चुकत नाही. हां अमुक महाराज असा आहे, तमुक असा आहे. मग महाराज झाला तरी चुकला तरी तोच दंड आहे, उलट चांगला दंड आहे महाराज लोकांना. पण सामान्य माणसाला मात्र तोच दंड आहे. काही फरक नाही. प्रत्येकाला फळ कर्म हे देतच. फक्त मनुष्य समाधानी पाहिजे. चित्ते असो द्यावे समाधान.
प्रयत्नात कसूर करायची नाही, प्रारब्धानं मिळायचं ते फळ मला मिळेल, महत्त्वाकांक्षा सोडायची नाही, भिक्षा कुणाच्या दारात मागायला जायची वेळी येऊन एवढं राबता आलं पाहिजे, प्रयत्न कसोशीनं करायचे, ज्ञान, तयारी, शहाणपण अगदी सातत्यानं चिकाटीनं राबायचं. आणि मग अंतिम काळाला जर नाही यश आलं तर देवावर राग धरायचा नाही. हे कर्माचं जीवन असल्यामुळं आमचीच कर्माची फळं आम्हीच निर्माण केलेली आहेत. देव काय करेल? आमच्या खात्यावर आहे तेच देव देणार नाही. बँकेत पैसे वाटले जातात, बरोबर आहे हो, पण तुमच्या खात्यावर असले तर मिळतील का? कॅशियरला दगडं मारून देतील पैसे? नाही देणार. तुमच्या खात्यावर जेवढं आहे तेवढंच लायकी तुमची. तसं पूर्वकर्मातलं फळच आमचं जर चुकीच्या पद्धतीचं असेल तर आम्हाला देवाजवळ जरी आम्ही आज भक्ती करताना दिसत असू तरी देखील आम्हाला ते फळ मिळणार नाही. म्हणून कोणी उदास व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. आम्ही एवढं भारीपाठ करतोय, भजन करतोय, नामस्मरण करतोय आणि आमचं असं का, आणि ते काहीच करीत नाही आणि त्यांचं तसं का? त्यांचं पूर्वजन्मातलं कर्म आहे, सकाम कर्म आहे, पुण्यभोगा लागले, गाडी घोडं सगळं आहे त्यांच्याजवळ, पण एक दिवस कर्माचा हिशोब येईल त्यावेळी ते लोक आता क्रियमानात चुकले, आम्ही आता क्रियमानात बरोबर आहे, आम्ही करतोय ते बरोबर आहे, कारण हा धर्म चांगला आहे, हा धर्म निवृत्ती मार्गाकडे नेणार आहे, हा मोक्षाकडे नेणार आहे, आणि तो धर्म त्यांचा भोगाकडे नेणार आहे. म्हणून भोगात कुणी गफलत करू नये. भोग भोगत असताना सुद्धा भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग, पांडुरंगाचं सदैव चिंतन पाहिजे. म्हणून कुंती माता म्हणते मला दुःख द्या देवा, म्हणजे आठवण राहील तुमची. आता दुःख मागणं हे काय कर्तव्य आहे हो? सुखासाठी माणसं प्रयत्न करतात आणि कुंती माता दुःख मागते, म्हणजे दुःख मिळण्यासारखं तिच्याकडं काय सांगा? ऐश्वर्यवान आहे कुंती माता, जिंकलेलं आहे जग सगळ्या तिच्या मुलांनी. असं जग जिंकलेलं असताना देखील ती दुःख मागते शेवट का? तर देवाचं स्मरण राहावं. म्हणून कर्म ही ईश्वराची पूजा आहे, ईश्वराला आनंद होतो, आणि मग असा आनंदित झालेला ईश्वर कर्माचा प्रसाद काय देतो? तर वैराग्य नावाची सिद्धी देतो. आणि त्या वैराग्यानं मग आपल्याला पुढं काय करता येते? उपासना चांगली करता येते. उपासनेसाठी वैराग्याची गरज आहे. आज आम्ही जी वेळ काढलेली आहे ती वैराग्य आहे, म्हणून आपली कामं महत्त्वाची आहेत तरीसुद्धा मी बाजूला टाकून आलेलो आहे. प्रत्येकजण काय मोकळा नाही महाराज, तेवढ्यातनं वेळ काढून येणं हे सुद्धा एक वैराग्याचं अंगच आहे. आणि मग अशी वैराग्याची थोडी 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 आम्हाला देवाकडून जर पुष्टी मिळाली, थोडा थोडा आम्हाला प्रसाद मिळाला, तर आमचा प्रवास उपासनेतून भक्तीमध्ये थोडा थोडा वाढत जाईल. उपासनेमध्ये काय होतं? देवाजवळ बसून केल्या जाणाऱ्या क्रिया म्हणजे उपासना. मग ही उपासना करत असताना मंदिर पाहिजे, एखादा आपला ज्याच्याजवळ आलंबन म्हणून देव पाहिजे, एखादा संत पाहिजे, एखादा ग्रंथ पाहिजे, ह्या पद्धतीने हे करावं लागतं. भक्तीमध्ये काय होतं? देवाशीच ऐक्य होतं, त्यामुळे ह्या क्रिया तिथं उरत नाहीत. भक्तीमध्ये ऐक्य आहे आणि उपासनेमध्ये मात्र काय आहे? क्रिया आहेत. आणि मग ह्या क्रिया करताना मी करता हाही भाव तिथं उरू नये. म्हणून ज्ञानोबा किंवा अर्जुनाच्या निमित्तानं देव म्हणतात, अर्जुना मी मारता हे मरते हे सोडून दे म्हणतात. तू मारणारा कोण? माझा संकल्पच यांना मारण्याला कारणीभूत आहे. त्यामुळे हे सगळं काय कर, खडकी 80 वर्षाले, की खडकावर पाऊस पडल्यानंतर कसा त्याचा उपयोग होत नाही तसं जाऊ दे शून्य, हे शून्यातच विलीन करून टाक. हे कुणालाच अर्पण करू नकोस. करतानाच कर्म असं कर की वासनाच ठेवू नकोस मला यातून काहीतरी मिळावं म्हणून. म्हणून ज्ञानानं ते कर्म करता आलं पाहिजे. अशी ज्ञानाची आपल्याजवळ काय असायला पाहिजे? थोडीशी जाणीव असली पाहिजे. कर्म करताना अजिबात हे ईश्वराची पूजा आहे असं समजून आनंदानं अजिबात हे फळ मला मिळावंच अशा भावनेनं करायचं नाही. व्यवहारात फळ मिळायचं ते मिळतंच, तुम्हाला ते द्यायचं, तो कर्मानं देव फळ आपल्या वाटणीला टाकणारच आमच्या पदरामध्ये, पण अति हे मला मिळालंच पाहिजे अशी अपेक्षा नको. अपेक्षा का बाळगायची नाही? तर नियोजित फळ ठरलेलं आहे. मला सांगा, जे आता केलेलं जेवण खारट जर जास्त झालं असेल तर ते झालेलं जादा खारट काढता येईल काय? थोडंसं खारट मोडायसाठी गोड घालता येईल? त्यात काय बदल करता येईल? खारट काढलेलं काढता नाही ना. तसं पहिल्या जन्मात भोग बनून गेलेला आहे, आता तो बनलेला भोग दुरुस्त होत नाही, आता तो भोगावाच लागेल. म्हणून कर्मामध्ये कर्मफळ हे भोगल्याशिवाय सुटत नाही. म्हणून भोगणे ते फळ संचिताचे. फक्त इथं समाधान असं ठेवायचं की दुसऱ्याचं फळ बघून आपण उद्विग्न व्हायचं नाही. आम्हाला तुलना होते. का होते तुलना? तर मी एक कर्ता आहे, मी एक जीव आहे, माझ्याकडे जी कृती करण्याची कौशल्य कला आहे ती दुसऱ्याकडे असू नये असं वाटतं आम्हाला, आणि मग भेद होतो.
माझ्यासारखं कीर्तन कोणाला करा येऊ नये, माझ्यासारखं वाहन कोणाला चालवा येऊ नये, माझ्यासारखा संसार. अगदी सामान्य स्त्रिया सुद्धा मला दखल घ्यावी असं वाटतं, केलेल्या कर्माची काहीतरी कोणीतरी मला काय द्यावी, माझी पाठ थोपटावी असं वाटतं, पुरवणे कोणीतरी करावे असं वाटतं. जेवण चांगलं झालं असं म्हटलं की त्यांना देखील आनंद होतो. पण यानं होतं आहे का, एखादी भाजी चांगली झाली म्हटलं की जी भाजी करणारी आमची गृहिणी आहे ती बाहेर येते पळतच, मी केलेली आहे, मी केली म्हणून चांगली झाली, असा त्याचा अहंकार उफाळून येतो. म्हणून कुणाची स्तुतीही करू नये आणि कुणाची निंदाही करू नये, समान राहता आलं पाहिजे. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भरावे आणि लाभालाभ न धरावे म्हणा माझी. म्हणून क्रियेमध्ये भेद राहणार, क्रियेमध्ये फळे मिळणार, क्रियेमध्ये कर्ता हा असणारच, फक्त त्या कर्त्यानं निरहंकार राहायची व्यवस्था आपल्या आपण केली पाहिजे. आणि मग याचं फल मलाच मिळालं पाहिजे अशी जी अपेक्षा आहे सोडून द्यायची. का द्यायची, तर तुमच्या वाटणीला आहे ते मिळणारच. देवाच्या राज्यामध्ये प्रारब्ध नावाची व्यवस्था अशी आहे, तिथं कुणालाही तिथं काटेकोरपणानं खालीवरपणा केलेला जात नाही, ते तयारच बनवून गेलेलं आहे. म्हणून अपेक्षा ठेवायची नाही, नियोजित आहे ते स्वीकारायचं आणि वाटचाल पुढं करायची. मला द्रौपदीचं किती नुकसान झालं युद्धामध्ये, कुठं रडली असं नाही, मुलं मारली गेली, अभिमन्यू मारला गेला, किती त्रास, अगदी वस्त्रहरणापर्यंत कौरवाने मजल मारली, पण नाही देवाला तिनं कधी कटू शब्दानं बोलली. आता देवाला तिची भक्तच होती अंतरंग, म्हणून देवाने सगळे प्रसंग निभावून नेले. म्हणजे केवढी कर्मामध्ये समाधान अवस्था ठेवायची. एवढं वाईट भोग येऊन सुद्धा दमयंतीवर किती वाईट भोग आले, नलदमयंतीचा वियोग झाला म्हणतात. म्हणजे एवढे सगळे जे कर्माचे मोठे मोठे जे हरिश्चंद्र ताराराणीचे आख्यान बघा, वाहे डोंबाघरी पाणी म्हणतात. हरिश्चंद्र राजासारख्याला मला डोंबाघरी विकायवं लागलं स्वतःला, मुलं एकीकडं, पत्नी एकीकडे गेल्या. म्हणजे कर्म काय कोणाला कसा भोग आणेल सांगता येत नाही. मग आपापल्या वाट्याला आलेली कर्म आनंदानं उत्साहानं केलेल्या पुरुषाला नैष्कर्म्य सिद्धी मिळते. कर्म हे नैष्कर्म्य होई तोपर्यंत वापरावं लागेल. कर्मानं सरळ मोक्ष मिळतोय असं अजिबात नाही. फक्त मोक्ष मिळण्याकरता चित्तशुद्ध होण्याची व्यवस्था कर्मामध्ये आहे. जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी आणि भुकेल्या धनी साधनाची. म्हणून वाट्याला आलेलं कर्म करावं. आता ते कर्म करताना स्वतःच्या बुद्धीनं त्याचा विचार फार करू नये. का करू नये, कोणतं कर्म कसं आहे, कोणता कर्म हे शास्त्राला विचारून करावं. कार्याकार्य कृत्याकृत्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी आणि अकृत्य ते पुढे लोकी वाढावे. कोणतं कर्म काय फळ देईल, अकर्म असेल विकर्म असेल नाही काय कळत आपल्याला. त्याच्यासाठी कोणाला विचारावं लागेल, महाजनो येन गतस्स पंथा, या मार्गावर कोण महापुरुष होऊन गेले, त्यांनी कसं कसं सांगितलं आहे, संतांना विचारावं लागेल, देवाला विचारावं लागेल. कर्माचा कोणतं कर्म आणि कोणतं विकर्म. म्हणून आपल्याला कर्म शास्त्र सांगेल तसं करायची तयारी पाहिजे. वासनेला येईल तसं कर्म करायचं नाही. आमचा प्रवास होतो वासनेद्वारे कर्म, शास्त्राद्वारे कर्म आम्हाला करायची इच्छा नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे आणि घेयावे हे न म्हणावे विषयी विरूप. शास्त्राधारे कर्म जर केली तर लगेच चित्तशुद्धी होईल. म्हणून शास्त्रानं जसं सांगितलं तसं काटेकोरपणाने ते पाळायचं. तिथं अजिबात आपली बुद्धी लोक चालवायचं नाही. हे उपास असे करायचं, हे व्रत असं करायचंच. त्यात काय केलं नाही म्हणजे काय होतं आहे, परमार्थामध्ये दृश्यफळ दिसत नाही महाराज, पण पाप पुण्य उत्पन्न होतं आहे. इथं मत्सर नाही केल्याने जरी संकल्प झाला तरी सुद्धा पाप होतंच. संतनिंदा तोंडाने केली जग लगेच महाराज फळ आपल्याला तयार आहे, बनून गेलेलं आहे भाऊ. म्हणून अतिशय सांभाळून प्रत्येक साधकाने तर राहता आलं पाहिजे प्रत्येकाला, की कृत्याकृत्य विवेकी किंवा कार्याकार्य विवेकी किंवा तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित होत ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुर निहारसे. म्हणजे इथं कर्म करताना ते कर्म आपल्यासमोर कोणतं रूप धारण करून कसं येईल सांगता येणार नाही. मारुतीराय ज्यावेळी कालनेमी राक्षसाच्या आश्रमात थांबले तेव्हा तो साधूचं रूप घेऊन बसलेला होता. तो साधू आहे का कालनेमी आहे मारुतीरायांना कळालं असेल बहुतेक, नाही असं नाही, तर ते बुद्धिमान आहे. पण सरोवराला स्नानाला गेले त्यावेळी मात्र स्नान करून येताना तलावात असणाऱ्या मगरीनं पाय धरला, त्याचा उद्धार झाला. आणि मग तिनं सांगितलं, ज्या आश्रमात तुम्ही जाता तो साधू नसून कालनेमी नावाचा राक्षस आहे, तो तुम्हाला विघ्न करण्याकरता वाटेत बसलेला आहे. आता तो विघ्नच कालनेमीच्या रूपानं साधू वेशात आलेला आहे. मला सांगा, असल्या साधूला पाय धुवून त्याचा सत्कार करावा का डोक्यात गदा घालावी?
कर्म सारखंच वाटतंय. साधू आहे म्हणूनच सीतामाता वाढायला आल्या, लक्ष्मण रेखा पार केल्याने बाहेर आल्या. साधू भिक्षेसाठी आलता काय, अपहरणासाठी? मग आपणाला सुद्धा कोण साधू कसा आला हे ओळखता आलं जरी नसलं तरी देखील शास्त्र सांगतंय नव्हे, त्या पद्धतीनं जर वागलं तर आपल्यावर येणारे प्रसंग सगळे टळतील. म्हणजे अगदी खोटी नोटसुद्धा महाराज खऱ्या नोटेपेक्षा चांगली दिसते, बेमालूम केलेली असते. जण शेका पुढे नाणे खरे चेनी सारखेपणे, डोळ्याची देखणे संशयी घाली. आपल्याला संशयात पडतं, अमुक कर्म केलं म्हणजे महाराज स्वधर्म माणसं सोडतात आणि नको ते कर्म करतात. आमचे गुरुजी सांगतात, घरात जे धनधान्य गोळा केले ते कष्ट करून घरच्या बैलाने मिळवलं काय कोणी? घरच्या बैलाने मिळवलं. पण आमची माणसं नंदी बैल आला की त्याला पूजा करतात, त्याच्याकडे कडब्याची पेंडी घेऊन जायचं, त्याला ओवाळायचं आणि मग त्याला गंधाक्षता करून, आणि घरचा बैल मात्र खुट्याला धडका मारायला त्याला पाणी पाजत नाही. म्हणजे खरं राबलेलं आहे ते घरात आहे आणि जे खोटं येऊन गोळा करायला त्याला आम्ही दान धर्म करतोय. मग असे धर्म जर कर्मात येत असतील आडवे तर ते वायाची उपाधी दंभधर्म. आणि ह्या सगळ्या क्रिया हरीच्या पाठी विलयाला जातात. म्हणून कोणत्याही क्रियेवर धर्माचंच महाराज बंधन असलं पाहिजे. शास्त्रानं असं सांगितलं आहे, धर्मबंधन हे जीवाच्या उद्धारासाठी कारण आहे. चित्तशुद्ध हे धर्मानंच होईल, धर्मानंच वागावं लागेल. धर्म जिथं वास्तव्याला आहे तिथं कदापि यश येणं शक्य नाही. येतो धर्मस्ततो जया. अर्जुनाला जय येण्याचं कारण काय? सामान्य नव्हता, बलवान होता, पण धर्मानं बांधायला गेलेला होता. मुठी आवळल्या पण उठून कोणाला अनायासे मारलं नाही त्याने. राग त्याने सहन केला, पण सहन जेवढा केला तेवढा महाराज देवाने सांगितलं, आता अर्जुना त्यावेळेचा राग आता प्रकट कर. 18 दिवसामध्ये महाराज सगळ्या त्रैलोक्याचा नाश करेल एवढं सामर्थ्य अर्जुनानं वापरलं. आणि महान महान योद्ध्यांना त्यांनी काय केलं? धाराशायी केलं. त्याचा वापर योग्य त्या ठिकाणी केला. पैसे नाहीत असं नाही माणसांच्याकडे, पण साठवून कधी काढतील काही सांगता यायचं. असं योग्य त्या ठिकाणी वापरता आलं पाहिजे, योग्य त्यावेळी काय करता आलं पाहिजे, त्याचा विनियोग करता आला पाहिजे. म्हणून आपलं बळ आहे धर्मानं वापरायचं, आपलं मन धर्मानंच वापरायचं, आपलं शरीरसुद्धा धर्माच्याच ठिकाणी खर्च करायचं, नको तिथं खर्च करायचं नाही. श्रेयाळ राजानं आपला मुलगा शिलया नावाचा बाळ अतिथी वेश धारण करून ज्यावेळी भगवान शंकर दारात आले, कुशळ वेश धारण करून आले, काय मागितलं? इच्छा भोजन, पिशितदान, मांस मागितलं, नर मांस, तेही लहान मुलाचं. व्रतबंधसुद्धा झालेलं नाही. त्या चिल्या बाळाला कापून त्यांनी कांडून उकळात बसून त्यांनी कांडण करायला लावलं. आपलं मूल जाणार या भीतीनं तिनं काय केलं? शिरकमळ बघायला ठेवलं. ते त्या भगवान शंकर आहे त्यांना कळत नाही का? अतिंद्रिय द्रष्टा शंकर आहे तो, त्रैलोक्य सगळं त्यांना कळतं. आणि मग त्यांनी सांगितलं चंगुणा राणीला की तुला मुलाची एवढी आसक्ती आहे काय? अजून मुलाचं मस्तक बघायला तो ठेवलंच म्हणाले. ते आणून दारात बाहेर उखळ मांड आणि त्या उखळात कांडण कर. कांडताना डोळ्यातून अश्रू येता कामा नयेत. ओव्या म्हणत म्हणत ते कांडायचं नाही, मग त्याचा स्वयंपाक करायचा आणि मग मी जेवण करेन म्हणाले. मला सांगा आता हे कर्म आमच्यासारख्या सामान्य दारात असा अतिथी आला तर आम्ही अतिथीला कांडून करू, अतिथीला कापून ठेवू आम्ही महाराज. पण त्याने अतिथी धर्म आहे, इच्छा भोजन द्यायची त्यांचं व्रत आहे. आणि असं इच्छा भोजन देण्याकरता दारात कोण आला हेच श्रेयाळ राजाला कळालेलं आहे. ज्या अर्थी असं मागतोय त्या अर्थी हा सामान्य अतिथी नव्हे. आणि मग धैर्याचं मुसळ धरून महाराज कांडीत रस दिले ढाळ. आणि मग डोळ्यातनं अश्रू येऊ दिले नाही. सत्वाला हानी होईल, माझ्या मालकाचं सत्व आहे बघण्याकरता भगवान शंकर आले. आणि मग मला जेवायला ज्यावेळी पंगत बसली त्यावेळी तो अतिथी म्हणतो, तुम्ही निपुत्रिक आहात, तुमच्या घरात मी अन्न घेत. बरं जेवायचं तर मी एकटा कसा अतिथी जेवणार? माझ्याबरोबर तुझे पती पाहिजेत. आता तो संकोचित झाला आहे, आपल्याच मुलाचं मांस आपण कसं खायचं? त्यावेळी ती चांगुणा राणी म्हणते, 9 मास वाहिल्या मा उदरात, तुम्हास जड नव्हे 100 प्रहरात. मी 9 मास पोटात वाहिलात त्या मुलाला, तुम्हाला 4 प्रहर पोटात ठेवायला काय होत आहे म्हणाले. मला सांगा हे ज्ञान सांगायची वेळ आहे का होती? पण त्या धर्मासाठी त्यांनी स्वतःचं मूल देऊनही न रडता सत्व सांभाळलं. आणि असा निष्काम धर्म सांभाळल्यामध्ये होती कैलाशीचे अधिकारी. असे महापुरुषच कैलासाला अधिकारी होतात. हे आमच्यासारखा अधिकारी होणं शक्य नाही. का असं आहे? ह्या कथा बघाव्या लागतील, ऐकाव्या लागतील. ही चरित्र त्यागाची आहेत. म्हणून कर्म त्यागातच गूढ आहे, कर्मभोगामध्ये नाही. कर्मभोगी माणसांची चरित्र कधीच होणार नाही.
कर्मत्याग ज्या महापुरुषाकडून झाला आहे त्यांचीच चरित्र होतात. म्हणून परोपकारासाठी जगलेल्या महापुरुषांची चरित्र आहेत. परोपकार आहे हेच खरं पुण्य आहे, परपीडा हेच मोठं पाप आहे. परपीडा समनही अदमाई आणि परहित सहित धर्म नाही बाही. कबीर आपले तुलसीदास सांगतात, परहित सरहस धर्म नाही बाही. परहितासारखा धर्म नाही आणि परनिंदेसारखं परपिढीसारखं पाप नाही, अधम आहे म्हणतात. म्हणून आपल्या कृतीतून दुसऱ्याला त्रास होईल अशीही कृती होता कामा नये. एक वेळ धर्माचं आचरण नाही झालं तरी हरकत नाही, पण स्वधर्म मात्र सुटता कामा नाही. म्हणून आपल्या वाट्याला आलेली कर्म निवांत करत राहायचं, लहान मुलापासून आभार म्हातारे वयोवृद्धापर्यंत ज्याची त्यांनी आपली आपली कर्म करावीत. मन असते असते बाजूला काढता आलं पाहिजे आणि जी ही त्रिकरण इंद्रिय शुद्ध करता आली पाहिजेत, काया वाचा आणि मन. या शुद्धीतूनच आम्हाला काय होईल, या कर्मत्यागाचं मोठं फळ कोणतं मिळेल, नैष्कर्म्य स्थिती. आणि मग अशा नैष्कर्म्य स्थितीला काय फळ सांगतात की 80 कर्मसाम्य दशा होय तेथ विरेषा, मग श्रीगुरु तो पैसा भेटेची. अशी कर्मसाम्य दशा एकदा आली, केलेल्या कर्माचं फळ वाईट मिळो चांगलं मिळो, आनंदी नाही दुःखी नाही, मी केलं हा भाव नाही अंतःकरणात, मलाच मिळायला पाहिजे ही अहंता नाही, आणि हे सगळं सुटलंय, शास्त्र सांगतंय म्हणून मी करतोय, अशी एक निर्व्याज्य भूमिकेनं जर अंतःकरण राहील तर श्रीगुरु तो अपैसा भेटीची का. आपसुक श्रीगुरु तुमच्या घराला येतील, तुम्हाला श्रीगुरूकडे जायची गरज भासणार नाही. श्रीगुरू घरी येण्याकरता असे आम्हाला काय लागले पाहिजे, कामाची हातवटी अशी, कर्मच कर्माला बांधतं, कर्मच कर्माला सोडवतं, अशा पद्धतीची हातवटी आली की मग उपासनेत भय राहत नाही, कर्मात भय राहत नाही, भक्तीमध्ये भय राहत नाही. आणि शेवटी जो भक्त म्हणणार आहे, जो कर्माचा कर्ता म्हणणार आहे, जो उपासक म्हणणार आहे, तो त्या आपापल्या उपास्यात आपापल्या मूळ स्वरूपात विलीन होऊन जातो आणि मग एकच फळ उरतं. आता काही तिथं करण्यासाठी बोलण्यासाठी उरत नाही, अशा आत्मस्वरूपाशी एकांगानं कळून जातो, तो मिळून जातो. म्हणून आपलेने भेदेविन माझे जाणीचे जे एक पण, अशा पद्धतीनं शरण होता आलं पाहिजे. म्हणजे इथं देह असला तरीसुद्धा अहंता सुटली की कोणताही विधी बाळगायची गरज नाही, विधी आपोआपच सुटतो. आणि मग कर्माचा विधी म्हणजे नियम आहे, ते सांभाळावे लागतील सगळ्यांना. हे अज्ञानदशेत हे सगळं करावं लागेल, पण जाणीवपूर्वक जर कर्म केलं तर त्याचं फळ चित्तशुद्धीही ठेवलेलं आहे. शुद्ध चित्त म्हणजे निष्पाप होणे, मनामध्ये नको ते विषय नको त्या वासना निघून जाणे. आणि निर्मळ झालेलं चित्त काय करतं, ईश्वर प्राप्तीला उपयोग येतो. मन करारे प्रसन्न सर्वशुद्धीचे, कारण मोक्षत्वा बंधन सुख समाधान इच्छा ते म्हणून अंतःकरण कृपा याला म्हणतात. आपली आपल्यावर कृपा असल्याशिवाय परमार्थ शुद्धीला जात नाही. सगळ्या कृपा होतील पण अंतःकरण प्रसन्न नसेल तर. आणि प्रसन्न होणं म्हणजे काय, ते असं उठून आशीर्वाद देणे असल्या कृती वगैरे काही नाही. मनपणावरच येता कामा नाही, कशाशी तद्रूप होता आलं पाहिजे, सरळ अगदी सहजपणे. आणि मग अशा तत्वाशी एकरूप होणारं मन ते मागं आत्मस्वरूपाकडे ओढ घेतं, त्याची त्याला आवड उत्पन्न होते, सहजासहजी ते संसारात यायला बघत नाही. आणि असं काय झालेलं मन महाराज, निष्काम झालेलं मन, ज्या अंतःकरणातून कामना निघून गेलेल्या आहेत, अशा पुरुषाला मग ज्ञानोबा स्थितप्रज्ञ म्हणतात, देवही म्हणतात. वितराग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिता बहो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. पूता पवित्र, ज्या अंतःकरणात ज्ञान होणार आहे त्या अंतःकरण महाराज कुजलेल्या भोपळ्यासारखं नाही चालणार, किडे भरून नाही, असं बजबजलेलं नाही चालणार. ते अंतःकरण इतकं शुद्ध पाहिजे की त्यामध्ये साक्षात ज्ञान वास्तव्याला येणार. म्हणून मनच राम होणार. आणि ते मन राम व्हायचं झालं तर या शरीराला कर्माची अशी एक आम्हाला व्यवस्था करून दिली पाहिजे की ते शरीर कुठंही जाऊ दे, परोपकारासाठीच वागलं पाहिजे. स्वतःसाठी कमी पण परोपकारासाठी जास्त वापरता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आमच्याकडून जर कर्म झाली तर महाराज आज शिबिराजाचं चरित्र सांगतात, कर्णाचं चरित्र सांगतात, आमच्यामध्ये बळीराजाचं चरित्र सांगतात, एका एका कृतीसाठी गवळणींचं चरित्र सांगतात. इतरांची चरित्र का होत नाहीत, त्याग नाही त्यामध्ये. म्हणून कर्माच्या फळाचा त्याग सगळ्यात श्रेष्ठ सांगितला. कर्मफल त्यागात त्यागाशांती निरंतरम म्हणतात. पण ज्ञानाहुनी ध्यान, ध्यानाहुनी अंतरंग, अशी साधनं सांगत देवन कर्मफल त्यागाचं महत्त्व फार मोठं सांगितलं. आणि मग हे ईश्वरानेच केलं, माझ्याकडून काही झालं नाही असं ज्यानं जाणलं तो सुटला म्हणतात. असं ज्यानं जाणून घेतलं हे सगळं ईश्वराची इच्छा म्हणून होतंय असं ज्याला कळालं तो कर्मातून पार पडला. कर्मातून पार पडणं इतकं सोपं नाही. म्हणून नैष्कर्म्य सिद्धी परमम
संन्यासेन अधिगच्छति. असा त्याग झाला पाहिजे आपल्या अंतकरणातून. म्हणून ते इथं सिद्धी सांगतात इथून आसक्त बुद्धी सर्वत्र या श्लोकापर्यंत. स्वे स्वे कर्मण्याभिरत संसिद्धी लभते नर स्वकर्मनिरतं सिद्धी यथा विंदती तत्शृणु. या म्हणतात या श्लोकात हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा. आणि हीच माझी परमसेवा. सेवा म्हणजे भजन करणं हा एक भाग आहे. आणि खरी सेवा घर बसल्या झोपताना उठताना व्यवहार करताना साधना झाली पाहिजे. आणि अशी निष्कपट साधना ज्यांच्याकडून होईल ते महात्मे एका जन्मात म्हणा अनेक जन्मात 100 जन्म घ्यावे लागतील पण मुक्त होतील. कारण त्या वाटेवर सगळे आहेत. महापुरुष आहेत ते त्या वाटेवर आहेत. आणि संसाराच्या वाटेला भरपूर लोक आहेत. संसाराच्या वाटेवर काय भोगी लोक आहेत, तिकडे त्यागी लोक आहेत. म्हणून त्यागी लोकांची कमी आहे, वानवा आहे, तूट आहे. म्हणून असे लोक भेटत नाहीत फारसे. म्हणून निष्काम कर्मयोगी क्वचितच आपल्याला भेटतील. आणि त्यांच्या संगतीत निदान राहायला जरी भेटलं, त्यांच्या संगतीत तयार जरी झाला जीव सामान्य, तर त्याला कर्माचा मोठा प्रताप कळू शकतो. आणि आत्मविश्वास एवढा मोठा तयार होतो की जग जिंकतील ते, एवढं सामर्थ्य असतं. म्हणून शुक्राचार्यांचं आख्यान देवादिक मानतात त्यांना. कर्मात एवढं सामर्थ्य आहे म्हणतात ते. असा कर्माचा प्रताप तुम्हा आम्हाला कळावा. कर्म आपल्या हातून बिनचूक व्हावं, अचूक कर्म करता यावं आणि यातून बाहेर पडता यावं अशी एक निष्कर्म सिद्धी भगवंताने आम्हाला पदरात द्यावी अशी विनवणी करून सेवेला विराम देतो. कुंडली देव